कोणाची बाई कोणची संपत्ती कोणाची पोरण कोणा संग येतं. तुमचे 5 मिनिट माझ्याकडे 5. ऐका आता एवढा भारी फोटो पुढं लावलाय. आदरणीय दादा, सर्व गुण संपन्न आणि 1 नंबर माणूस आपल्यातून गेला. 1 नंबर माणूस आहे तोपर्यंत माणसाची किंमत समजत नाही. पण ज्या दिवशी दादांनी इहलोकीचा प्रवास संपवला आणि दादा परलोकीच्या प्रवासाला गेले, एवढ्या छोट्यापासून म्हाताऱ्यापर्यंतच्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं का नाही आलं? मला सांगायचं तात्पर्य, एवढा भारी व्यक्तिमत्व आणि 1 नंबर माणूस. नुसता माणूसच नाही, एवढं दुःख झालं. आमच्यासारखा माणूस कधी मी दादांसोबत बोललेले नाही, कधी समोर गेलेलं नाही, कधी वेळ नाही आली, कधी योग नाही आला. पण नुसती बातमी जरी ती चॅनलवरती आलं ना, डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. खळखळ नुसतं म्हणायच नाही. त्यावेळेस वाटलं खरंच एका बहिणीचा भाऊ काय असतो ते माणूस गेल्याच्या नंतर समजतं. म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सगळ्यांचा आदरणीय, खऱ्या अर्थाने खरा भाऊ काय असतो खऱ्या दादांच्याकडे पाहिल्याच नंतर समजलं. प्रत्येकाच्या सुखात दुःखात छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्यासाठी आयुष्यभर झटणारा माणूस होता. पण गेला ना आपल्या डोळ्यात देखत. काय कमी होतं? काहीही कमी नव्हतं. पण टायमिंगला काय सोबत येतं का? काही सोबत आलं नाही. आपल्याला पाहण्यासाठी कदाचित भगवंताने हे चित्र दाखवलं असेल की असं असेल. ढीग घातला असता, ढीग डॉक्टरच्या पायावरती. म्हणतान ते दिलं असतं, म्हणतान तेवढं दिलं असतं. असा कोरा चेक एखादा म्हणला असता ना, चेक अख्खा चेक बुक पुढं टाकला असतं, म्हणतान तेवढं. पण काही कामाला आलं का? काहीही कामाला येत नाही आणि काही कामाला आलं नाही. एवढं भारी व्यक्तिमत्व ज्यांनी आयुष्यभर समाजसेवा, आणि समाजसेवा करता करताच माणूस म्हणतो काय दादा बिदा लागून गेला काय? नावही दादा आणि वागणं सुद्धा दादासारखंच झालं. असं हे व्यक्तिमत्व होतं. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्यातून दादा गेले. मनापासून आदरांजली किंवा श्रद्धांजली दादांना वाहण्याची वेळ कधी आपल्यावर नव्हती यायला पाहिजे, पण ती आली. अश्रू भरल्या नयनांनी आणि कंठ दाटून येतो दादांना श्रद्धांजली वाहताना. पण निष्ठावंत कार्यकर्ता कोण जर असेल ना, लय माणसं बघितली बरं का, लय माणसं बघितली. भले परिस्थिती माणसाला इकडून तिकडं जाणं म्हणा, ह्याच्या भेटणं म्हणा, बसणं म्हणा, बोलणं म्हणा भाग पाडते. पण तरी सुद्धा जेव्हा दादांनी यहलोकीचा प्रवास संपवला ना आणि परलोकीच्या प्रवासाला दादा गेले ना, तेव्हा दादांची शेवटची खून दादा केवळ आणि केवळ हातातल्या घड्याळामुळे ओळखू आले. शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांचं एवढं प्रेम, त्याच प्रेमाने आणि त्याच ओळखीने दादांना शेवटी ओळखलं गेलं. म्हणून समाजावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, वेळेवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, पक्षावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि माणसावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व यहलोकीचा प्रवास संपून परलोकीच्या प्रवासाला गेलं. म्हणून अशा दादांच्याकडं किंवा अशा व्यक्तीकडे पाहिल्यानंतर मनापासून म्हणावं असं वाटतं, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिल्या तकरते जगमाज राहिल्या तकरते जगमाजे. गेले दिगंबर ईश्वरा विभूती, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिल्या तकीर्ती जगमाज, राहिल्या तकीर्ती जगमाज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर माया बाबा गेले दिगंबर, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला जगमाज.
आ